तर एक महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवलेली आहे। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवल्याची माहिती कळते। कर्जवाटपामध्ये अनियमिततेच्या प्रकरणामध्ये ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं ही नोटीस पाठवलेली आपण बघतोय। कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत। माझे सहकारी चंदन पुजारी आपल्याला अधिक माहिती देतील। चंदन, आपल्याला माहिती की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे आणि आता या बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात जवळपास 182 कोटींची अनियमितता आल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। कलम 88 अंतर्गत 2.5 वर्षांची चौकशी केल्यानंतर संशयास्पद जे कर्ज वितरण झालेले आहे त्या प्रकरणी या 15 अधिकारी आणि राजकीय नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे 182 कोटींच्या वसुली प्रकरणी 44 जणांसमोर येत्या 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर सुनावणी होणार आहे। मंत्री माणिकराव कोकाटे असतील, त्यांच्यासह 25 माजी संचालक यांना जिल्हा बँकेची ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विविध पक्षांचे राजकीय नेते आहेत। त्याच्यामध्ये आमदार दिलीप बनकर आहेत, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। त्याचप्रमाणे माजी आमदार नरेंद्र दराडे आहेत। सध्याच्या धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांचं देखील नाव त्याच्यामुळे आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावलेली आहे। अनियमित कर्ज वाटप प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या माजी संचालकांकडून नेमकं जिल्हा बँकेला काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेच्या या सगळ्या एकूणच प्रकरणामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं बघायला मिळत आहे। अरे नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवलेली आहे। शोभा बच्छाव, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कळते। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं ही नोटीस पाठवलेली आहे। कर्ज वाटपातल्या अनियमिततेच्या प्रकरणामध्ये ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवली आहे। 347 कोटींच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींची अनियमितता आढळलेली आहे आणि म्हणूनच कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवली आहे। कर्ज वाटपातल्या अनियमिततेच्या प्रकरणामध्ये ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कळते। याच्यामध्ये नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव यांचं देखील नाव आहे। तर माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कळते।